मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. द्विविधो हि वेदोक्तो धर्माः प्रवृत्तिलक्षणो निवृत्तिलक्षणश्च जगताः स्थितिकारणं प्रवीणां साक्षादभ्युदयिनी श्रेय सहेतुर्यः सधर्मः. प्रौढगृहस्थाच्या मुखावर समाधान झळकलं. मी थांबू लागलो तर ते म्हणाले, थांबू नका ब्रह्मचारीजी, कृपा करून संबंध भाष्य तरी म्हणा. म्हणणं संपल्यावर मुद्रा उजळून ते म्हणाले, वाह, ऐकलंच विद्यापती, यांचं नाव म्हणणं. वाह वाह वाह. ब्रह्मचारीजी क्षमा करा, आम्ही आपल्यावर अविश्वास दाखवला. पण हे कुठं म्हटलात सगळं? महामहोपाध्याय, वेदांत, वागीश, तर्कचुडामणी या सगळ्या पदव्यांसह गुरुजींचं नाव ऐकवलं. आनंदानं प्रौढग्रस्त म्हणाले, इंदूरला यज्ञ झाला होता फार मोठा, तेव्हा ब्रह्मापद ज्यांच्याकडे होतं ते? हो, तेच. आहा हा. बरं का विद्यापती, हवन संपलं की संध्याकाळी शास्त्रीजींची प्रवचनं व्हायची. वाह वाह. अशी असखलित गिरवाणवाणी आपण तरी कुठे ऐकलेली नाही. मग परिक्रमा का सुरू केली, अध्ययन किती दिवस केलं, आदी प्रश्न सुरू झाले. त्या सगळ्यांची उत्तरं यथाशास्त्र दिली. चित्तशुद्धीकरता परिक्रमा हे ऐकून मुलांना जरा नवल वाटलं. प्रौढ आग्रहानं म्हणाले, अरे असे बघता का, तपश्चर्या चालली आहे. ही तपश्चर्या यातूनच तावून सुलाखून उद्याच्या एखाद्या गुरुकुलाचा आचार्य बाहेर पडणार आहे, समजलात? वाह वाह ब्रह्मचारीजी, वाह. फार संतोष झाला तुमच्या दर्शनानं. मीही लहानशी पाठशाळा चालवतो इथे. पंडित रामाधार म्हणतात मला. ही सगळी गावोगावची मुलं इथे राहतात, माझ्याजवळच शिकतात. दोघे तिघे काव्य म्हणतात, दोघे व्याकरण. हा विद्यापती कौमुदी म्हणून आता वेदांत शिकतो आहे. बाकीचे थातूरमातूर पौराहित्य शिकतायत. लग्नबिग्न लावता आली, काही पूजा, काही रुद्र, ही यांचे पित्र स्वर्गात गेली. शिकायची हौस राहिली नाही अलीकडे. नाहीतर आमच्या वेळी. अन्नाचा सुवास सुटला होता, भूक खळवळली होती. रामाधरजींचं बोलणं थांबावं ह्यातून काहीतरी मध्येच म्हणालो, खरं आहे ना, बघा तर. अहो आमचे गुरुजी म्हणजे काय, जमदग्नी होते महाराज, प्रत्यक्ष जमदग्नी. एक ह्रस्व ऊल आंबून मी थोडासा दीर्घ म्हटला आणि ब्रह्मचारीजी त्यांनी हाताशी असलेली पावशेर वजनाची आचमनी फेकून मारली मला. कपाळावरून वाहणारं रक्तही पुसू दिलं नाही. अगोदर 500दा चुकलेलं पुन्हा म्हणायला लावलं, आता बोला. पण आम्ही तिथंच ठिय्या देऊन शिकलो ना. हो तर काय. पहा म्हणजे झालं. अलीकडे मुलांना अभ्यासाचे श्रम करायला नकोत. कुणी छुमंतर म्हणून फूक मारता त्यांना महामहोपाध्याय बनवलं तर यांचे पाय धुवून पितील. अरे बाबा, ब्रह्मचारीजींचं शरीर पहा, मुशीतून निघालेली सोन्याची कांब आहे नुसती. दिसायला अस्थिपंजर, पण अध्ययनाच्या आगीतून तावून सुलाखून बाहेर पडलेला आहे. दधीची ऋषींच्या अस्थी आहेत बरं विद्यापती, दधीची ऋषींच्या. अपार गुरु शुश्रूषा केली असेल. म्हटलंच आहे, गुरु शुश्रूषया विद्या. आणखी किती वेळ व्याख्यान चाललं असतं कोणास ठाऊक, कळे ना. पण माता अन्नपूर्णा दारात उभी राहिली. म्हणाली, बाब्बाजी. काय झालं बिटिया? भूक लागली असेल त्यांना, चालून चालून आले आहेत दिवसभर. अरे हो हो, हे असंच होतं हो ब्रह्मचारीजी, काही लक्षात राहत नाही काही व्यवहार. लोक म्हणतात हा रामाधार वेडा माणूस आहे. एक छंद म्हणजे एक, त्याला दुसरं काही सुचायचं नाही. लोकांचंही काही खोटं नाही आहे, पण माणसाला काहीतरी छंद हवाच ना. भामतीकाराची कथा काय तुम्हाला माहीत नाही? भला माणूस ग्रंथ लिहिण्यापुढे बिचारा धर्मपत्नीचं अस्तित्वही विसरला. एक विद्यार्थी येऊन म्हणाला, पाणी ठेवलं आहे पाय धुण्यासाठी. रामधारीजी उठत म्हणाले, उठा, भाष्य असू द्या तिथंच, मुलं ठेवतील उचलून. उठून मुलामागे गेलो. मागच्या अंगणात पोचलो. खाली नर्मदेचं पात्र होतं, वर नेटकं काठावर देऊळ होतं. आकाश चांदण्यांनी लकाकत होतं. पाण्याची बादली, शेजारी पाट आणि तांब्या. मुलानं तांब्या उचलून हाती दिला. पाहिलं तर पाणी गरम होतं. फार बरं वाटलं. पाणी तापू शकतं ही आठवणही बरेच दिवसात बुजली होती. पाटावर बसून दोन्ही पाय शेकून काढले. नसा नसातून सुख अगदी उन्मळून आलं.
भोजनगृहात गेलो. मुलांची पानं एका बाजूला, रामाधारजींच्या शेजारी माझं पान. सहनाववतू झालं आणि जेवायला प्रारंभ. बेत साधाच होता, गव्हाच्या रोट्या आणि मुगाचं वरण. पण असं बरं वाटलं. वा. 2 मुलं वाढीत होती. आरती करणारी दाराजवळ उभी राहून त्यांना सूचना देत होती. पुन्हा एकदा दृष्टी उचलून निसट्ट पाहून घेतलं. तिनेही त्याच वेळी मजकडे पाहिले असावे. एक एक क्षणभर दृष्टभेट झाली असेल नसेल. स्वादिष्ट भोजनानं मन सुखावलं होतंच. तेच सुख कणाकणानं वाढू लागलं. तेवढ्यात रामाधारजी म्हणाले, ब्रह्मचारीजी तुम्ही असं करा. म्हटलं कसं? इथं जवळ 10 कोसावर यज्ञ आहे. परवा मला तिथे जायचं आहे 15 दिवसांकरता. उद्याचा दिवस इथे राहा. सकाळी प्रवचन ठेवू तुमचं. 4 गावकरीही जमतील. एरवी कशाला लाभ घडतोय या कुग्रामाला तुमचा, नाही का? माझं काही कौतुक नाही या लोकांना. म्हणतात ना, गावचा जोगडा आणि परगावचा सिद्ध. तर त्या निमित्तानं आमच्याही कानावर पडतील 4 शब्द, नाही का? मी म्हणालो, पंडितजी तुम्हाला काय कौतुक काय 4 शब्दांचं? असं कसं ब्रह्मचारीजी? अहो त्या निमित्तानं तरी चिंतन घडेल. परवा सकाळी उठून बरोबरच निघू. कसं? आता म्हणत असाल तर ठरलं तर मग. ऐकलंच का यशोदा बिटिया? ब्रह्मचारीजी माझी मुलगी बरं ही, एवढी एकच. लहानपणापासून माझ्या मांडीवर बसून विद्या शिकली. सासरी गेली आणि जणू काही गेलीच नाही. अशी देवानं परत धाडली. परतल्यानंतर तिनं पंचमहाकाव्य म्हटली माझ्याजवळ. विदुषी आहे बरं का. माझी मुलगी म्हणून स्तुती नाही करत मी. पाठशाळेचा सगळा भार तिच्यावर. यशोदेनं, तिचं नाव यशोदा, बोलण्यात खंड पडला. बाब्बाजी यशोदा पुराण इथंच थांबवलं तर नाही का चालायचं? हसत रामाधारजी म्हणाले, थांबतो बाई थांबतो. ब्रह्मचारीजी एवढं मात्र तुम्हाला सांगितलंच पाहिजे की यशोदा आमच्या पाठशाळेची प्राणवाहिनी आहे. मला कोणीही फसवतो पण तिला मात्र कोणीही ठकवू शकत नाही. झाला असेल तर उठा तुम्ही. उठलो, हात धुवून परतलो. तो रामाधारजी म्हणाले, ब्रह्मचारीजी जाऊन झोपा आता. तुमचा अंथरूण वर घातला आहे. एक मुलगा चिमणी घेऊन लाकडी जिन्यानं माझ्या पुढे चढू लागला. वरच्या मजल्यावर जिन्याला कठडा नव्हता. एका बाजूला पाण्याचा लख्ख घासलेला तांब्या आणि फुलपात्र होतं. झोपायचं अंथरूण तर अगदी साधं. एक दुघडी घोंगडी अंथरलेली, तिवर दुघडीत चादर, तिच्या खाली उशी, नेमकं दुमडून पांघरून पायगती ठेवलेलं. गबाळेपणाचा कुठं लवलेशसुद्धा नाही. अंथरुणावर पडून मुलाला म्हणालो, तू जा आता. 5 मिनिटात झोप लागली. अगदी शांत. सकाळी नदीवरून स्नान करून परतलो. तोवर गावकरी गोळा व्हायला लागले होते. रामधारजी हळूच बोलले, ब्रह्मचारीजी म्हणालो होतो वेदांत सांगा म्हणून, पण अंदाजाबाहेर गावकरी येणारचं दिसतंय. इकडली विद्वत्ता काही पुसू नका. रामा हरी करी भरभूर. सगळे महापंडित आहेत तेव्हा सगळ्यांना सहज उमजेल असंच बोलेन म्हणजे झालं. आणि प्रवचन संपता क्षणी स्तुतीचा वर्षाव सुरू झाला. मला वाटलं होतं की रामाधारजींनाच फार बोलता येतं, पण छे हो, एक बहादूर तर त्यांच्या पलीकडे जाऊन पोचला. त्यानंतर स्वच्छ शब्दात जाहीर केलं की जगात दुसरं कोणीच असं अद्भुत व्याख्यान करू शकणार नाही. आणि तो असंही बोलून गेला की त्याला शक्य असतं तर त्यानं जगद्गुरूंच्या आचार्यपीठावर माझीच स्थापना केली असती. अहो भाग्य. स्तुतीच्या चढाओढीत यथाशक्ती भाग घेणे झाल्यानंतर गावकरी उठून गेले. मग गराडा घातला मुलांनी, ब्रह्मचारीजी तुम्ही हे सगळं अध्ययन कुठं केलं? हे कुठं छापलेलं मिळालं का तुम्हाला? आम्हाला असलं बोलता येईल का? इत्यादी इत्यादी इत्यादी. तेवढ्यात रामाधारजी आले आणि माझी सुटका झाली. ते मुलांना मारून म्हणाले, आता पुरे रे, संध्याकाळी ब्रह्मचारीजी बोलतील तुमच्याशी. आता थकले आहे ते. असं करता का ब्रह्मचारीजी? दमलात तुम्ही. वर चलून पडा थोडेसे. तुम्ही पडा, मी बसेन तुमच्याजवळ. मला अगदी हात धरूनच रामाधारजींनी वर नेलो. मी माझ्या अंथरुणावर बसलो. बसता क्षणी माझे दोन्ही हात दाबीत रामाधारजी म्हणाले, क्षमा करा, आम्ही काल सायंकाळी तुम्हाविषयी संदेह मानून बसलो होतो. अहो आमचा विद्यापती तर तुम्हाला बाहेर हाकून देण्याच्या विचारात होता. कसं ओळखावं तुम्हाला? धड अंगावर वस्त्र नाही, डोक्यावर अस्ताव्यस्त वाढलेले केस, धुळीनं मळलेली मुद्रा, हडकुळी कुडी. अहो असे कंगाल फक्कड तर कितीतरी येतात हो. परिक्रमेचं उगीच निमित्त. खुशाल सदावर्तात मिळणारी आटादाले एकत्र करतात, ती विकतात आणि गांजा ओढीत पडतात कुठेतरी. झालं. विद्यापती अशांना इथे थारा देत नाही. हसून मी म्हणालो, साहजिकच आहे. माझं बोलणं खोडून रामाधारजी गडबडीनं बोलले, पण काल केवढी मोठी चूक घडत होती. आम्ही तर धोंडा म्हणून हिराही तुच्छतेनं लाथाडण्याच्या बेतात होतो. एक विद्यार्थी दुधाचा पेला घेऊन वरती आला. पुढे ठेवीत म्हणाला,
दीदीनं प्यायला सांगितलं आहे. आश्चर्य, विनंती नाही, एकदम आज्ञाच. रामाधारजी म्हणाले, घ्या ब्रह्मचारीजी. मी संकोचून बोललो, दूध प्यायलो आत्ता, तर मग जेवण? अहो, जेवणाला उशीर आहे, घ्या. भला मोठा पेला, काठापर्यंत भरलेला, वर मलई अंथरलेली. ते सगळं पाहूनच मन भरलं. तोंडाला लावला पेला तर जसं अगदी अमृत. गाईचं चविष्ट दूध, साखर घालून गोड केलेलं, आत सुंठीची पूड. मनातल्या मनात त्या मुलाच्या दिदीला शतशः धन्यवाद दिले. रामाधारजी म्हणाले, यशोदेचं चहूकडे लक्ष असतं बरं. प्रवचन संपल्याबरोबर तिनं उठून, त्या होत्या का प्रवचनात? मी विचारलं. हो, होती तर, आत बसली होती. अशी सोन्यासारखी संधी सोडेल ती? छे. आणि ब्रह्मचारीजी, कळतंही तिला फार बरं का. दुपारच्या स्वयंपाकावरून मलाही कळलं की यशोदेला प्रवचन आवडलं आहे. लख्ख घासलेली काशाची ताटं, वाडगं, बसायला नेटके आसनं, कोपऱ्यात उदबत्ती लावलेली एकच, पण ती अशी मोक्याच्या जागी की तिचा वास सगळीकडे दरवळतो आहे. जेवणाचा बेत साधाच आहे. मठातल्यासारखे मालपुवे नाहीत. खीर, पोळी, वरण, भात, पण प्रत्येक पदार्थाच्या चवाबटे स्वयंपाक कर्त्रीची संतुष्टी स्पष्टपणे जाणवते आहे. याही वेळी ती मोठ्या मर्यादेनं दाराजवळच उभी राहिली. वाढीत होती मुलंच, पण प्रत्येक पाळीला खीर वाढणारा मुलगा जो माझ्याच पानासमोर उभा ठाकायचा, तो काही स्वतःच्या बुद्धीनं नव्हे. एकदाच तिची माझी पुसट नजर भेट झाली, अगदीच पुसट. फारसं कोणाचं लक्ष नाही असं पाहून मी स्वयंपाकघराच्या दाराकडे बघितले आणि तिची दृष्टी त्याच क्षणी माझ्याकडे वळली. मग माझी मलाच लाज वाटली. एकदम दुसरीकडे पाहू लागलो. त्यानंतर सायंकाळी आरतीच्या वेळी मात्र असं काही घडलं नाही. का घडलं नाही कोण जाणे. कदाचित मी अधिक सावध झालो असेन. रात्री जेवण उरकल्यावर रामाधारजी बराच वेळ त्यांच्या त्या गुरुजींविषयी आणि सहपाठ्यांविषयी बोलत बसले. मला झोप येऊ लागली, जांभया देऊ लागलो. रामाधारजींचं संपेच ना. शेवटी मीच आठवण करून दिली. पंडितजी, उद्या तुम्हाला यज्ञाकडे जायचं आहे ना? अरे हो, विसरलोच होतो की. पण ब्रह्मचारीजी, फार अल्प काळ सहवास घडला तुमचा. काय करणार, रेवा मैयाची इच्छा. पण सकाळचं प्रवचन जन्मभर लक्षात राहील बरं आमच्या. तोच धाकटा सुखलाल येऊन म्हणाला, ब्रह्मचारीजींचं अंथरूण घातलं आहे. हो हो, चला ब्रह्मचारीजी, पहाटे उठून लवकर निघायचं आहे ना? हो हो, तर तसंच करू. एका हाकेचं अंतर. एवढी आमची वाट रेवेच्याच काठाकाठानं जाते. तिथून पुढे ती उत्तरेकडे वळते. तेवढाच तुमचा सहवास लाभायचा. मी उठत म्हणालो, देवाच्या मनात असतं तसं घडतं.